एक महत्त्वाची अपडेट जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणामध्ये समोर येते आहे। वडूज पोलीस रामराजे नाईक निंबाळकरांच्या घरी आता चौकशीसाठी या संदर्भात दाखल झालेले आहेत। तर जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे निंबाळकरांचं फोनवरून संभाषण झाल्याचं चौकशीत समोर आलं होतं। काही दिवसांपूर्वी वडूज पोलिसांनी रामराजेंना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स सुद्धा बजावलं होतं। याच पार्श्वभूमीवर आता पोलीस चौकशी करतायत। रामराजे निंबाळकरांची ही चौकशी आहे आणि चौकशीनंतर आता काय समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र रामराजे नाईक निंबाळकरांच्या घरी सध्या पोलीस या संदर्भात चौकशीसाठी दाखल झालेले आहेत। गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजेंचं बोलणं झालं होतं असा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता। गुन्ह्याचा आपण पाहतोय जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांनी खरं तर गुन्हाही दाखल केलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून ही चौकशी सुरू आहे। तर ज्या महिलेनं गोरेंवर आरोप केलेले होते त्याच महिलेची रामराजे यांचं फोनवरून बोलणं झालं होतं। त्यामुळे रामराजेंचाही यामध्ये समावेश असल्याचं जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं होतं आणि बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर केलेला होता। या संदर्भात पोलीस आता त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणामध्ये आज फलटण येथे वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस जे आहेत ते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। चौकशीच्या अनुषंगाने ते पोहोचले असल्याची माहिती जी आहे ती आता या ठिकाणी समोर येत आहे। खरं तर रामराजे नाईक निंबाळकर यांनी जी संबंधित महिला जी जयकुमार गोरेंना बदनामीच्या अनुषंगाने तसेच खंडणीच्या अनुषंगाने संपर्क करत होती त्या महिलेचे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे फोन रेकॉर्डिंग समोर आले आहेत आणि काही दिवसापूर्वी याचे फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिलेच्या आणि रामराजेंचा नेमका कोणत्या स्वरूपाचे संपर्क होते याविषयीची चौकशी करण्यासाठी आज वडूज पोलीस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। यामध्ये नेमका रामराजेंचा नेमका काय संबंध या प्रकरणाशी आहे याबाबतची चौकशी देखील वडूज पोलीस करणार असल्याची एकूणच माहिती समोर येत आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलवडे, TV9 मराठी, फलटण 7।